आता काय झालं ना, एक्सपिरियन्सला पॅकेज नाहीये. ते लोक स्वतःहून प्रोजेक्ट बनवत आहेत, स्वतःहून इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंट करतायत. त्यांना पण तसे पॅकेज भेटलेले आहेत. पहिले 10% आणि 20% नाही, मिनिमम 30%. जे काही टूल्स पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, तुम्ही ते यूज करा. पण आमचं प्रॉब्लेम्स किंवा आमचं जे काही इश्यूज आहे ना, AI तुम्ही इन्क्लूड करताय, तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करताय, तुमचं नॉलेज, तुमचं इयर ऑफ एक्सपिरियन्स सांगणार आणि जॉब स्विच करणार, तुम्हाला पॅकेज भेटणार नाही. समजा सायबर सिक्युरिटी आहे, तुमचं सायबर सिक्युरिटीलाच पॅकेज चांगला आहे. IT मधलं हाय पॅकेज गायब झालं आहे का? तर मी सांगेन, लिंक्डइनवरती एक काळ असा होता की आय गॉट प्लेस इन XYZ कंपनी अँड आय गॉट 40 LPA पॅकेज, 20 LPA पॅकेज, 1 करोड पर्यंत पण काय काय टाकायचे. बट सध्या तुम्ही लिंक्डइनवरती आहात, इंस्टाग्रामवरती पण काही काही लोक टाकायचे. तुम्हाला अशा कधी पोस्ट दिसताय का? पण पोस्ट दिसताय, पण कोणाच्या दिसताय? त्यानंतर असं कोण तुम्हाला दिसतंय का हो की आय आय एम सर्चिंग जॉब सिन्स लास्ट 8 मंथ्स, 10 मंथ्स, आय डिडंट गेट जॉब, या गोष्टी कोणीच टाकत नाही. सो असं वाटतंय का मग की खरंच आय टीमधून हाय पॅकेज गायब झाला आहे का? आय टीमध्ये आता हाय पॅकेज कोणाला भेटत नाही आहे? या या टॉपिकवरती आज बोलणार आहे. कारण खूप लोक असे पण आहेत की ज्यांना जॉब स्विच करायचा आहे, ज्यांना जॉब आय टीमध्ये करायचा आहे. त्या लोकांना थोडंसं भीती आहे. कारण लास्ट 3 इयर्सपासून हायरिंगच नाही आहे. खूप कमी हायरिंग आहे. त्यानंतर हायरिंग कमी आहे, ले ऑफ पण आपण बघितले, ले ऑफच्या न्यूज पण बघितल्या, हे होत आहे. तर कंपनीज काय होतं ना, त्याचा फायदा घेत आहे. कंपनीज काय करत आहे की अरे ले ऑफ, त्या कंपनीचा एक एक्झाम्पल देता की XYZ कंपनीमध्ये 200 एम्प्लॉईज ले ऑफ केले आहेत, 1000 एम्प्लॉई ले ऑफ केले. TCS सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी एका टायमिंगला 12,000 एम्प्लॉई काढले. त्यामुळे असे रेफरन्स देत आहे आणि काय करत आहे ना की हाईकच देत नाही. प्रत्येक वर्षी तुम्ही बघितलं असाल ना की 1%, 2%, 3%, काही काही जणांना तर भेटली पण नाहीये. मग त्या एम्प्लॉयला काय वाटतं की आपण जॉब सोडला तर आपला ले ऑफ होईल. ती कंपनी कशी असेल, ती काय असेल, त्या कंपनीमध्ये आपल्याला जर ले ऑफ केला तर काय, इथे आपण जॉब आहे तसं बरं आहे, आपला किमान जॉब तरी सेफ आहे का? तर हाईकच कोणी मागत नाहीये आणि कोणी बोलत पण नाही त्यावरती. त्याचं रिझन असं झालं ना, तर मार्केटमध्ये थोडंसं सॅच्युरेशन झालेलं आहे. काही काही लोक म्हणजे आता जर तुम्ही लास्टच्या 2 to 3 मंथ्स बघितलं असेल तर खूप ले ऑफच्या न्यूज कमी आहेत. मार्केट सॅच्युरेशनमध्ये जात आहे आणि मार्केट थोडंसं हळूहळू आता पहिल्या गोष्टी म्हणजे एकदम ॲज 2022 होतं तसं नाही होणार आहे. तसं होईल, पण सध्या तसं नाही. पण थोडंसं जरा वरती जात आहे मार्केट, हायरिंग पण होतीये आणि पॅकेज पण हळूहळू भेटत आहे. बट असं झालंय लोकांना की यार IT जॉब इक्वल्स टू हाय पॅकेज. कारण तो एक ट्रेंडच होता ना. आपण बघितलं लॉकडाऊनमध्ये की 2021 मध्ये IT जॉब म्हणलं की 40, 50, 60 LPA भेटायचंच. काय झालंय ना, तर वे ऑफ वर्किंग चेंज झाले आय टीमधलं. तुम्ही बघा, हर एक इयर्स नंतर काही ना काहीतरी येतच. मी खूप व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बाबा, जो हायरिंगचा आय टीचा बबल होता ना, तो फुटला. लास्ट 2-3 इयर्सपासून आपण बघितलं असेल, जिकडे तिकडे ले ऑफच्याच वगैरे न्यूज वगैरे येत होत्या. आणि पण त्याच्या आधी 2-3 वर्ष कोविडच्या काळामध्ये, पॅन्डेमिकमध्ये हायरिंग खूप झाली. तेव्हा खूप ट्रेंडिंग, म्हणजे तुम्ही हवं तेवढं पॅकेज घ्या पण जॉईन करा. प्रोजेक्ट्स आमच्याकडे आहेत, ते सगळं प्रिडिक्शन केलं ते रॉंग झालं. तर त्या काळात पॅकेज खूप वाढले. काही काही मुलांचे 100% काही काही मुलांचे 200%, काही मुलांचे म्हणजे खूप जे भागेल ते होतं पॅकेज तुम्हाला, ॲज अ फ्रेशर पण आणि ॲज अ एक्सपिरियन्स पण. मग सध्या आय टीमध्ये जॉब तुम्हाला भेटतोच आहे. म्हणजे काही जण जे चांगले स्ट्रॉंग आहेत त्यांना भेटतच आहे. बट काही जण म्हणतात की आता कुठल्या प्रोफाईलला पॅकेज जास्त आहे. मी असं सांगणार नाही किंवा जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, जेवढा माझा स्टडी आहे, मी तेवढं असं सांगणार नाही की एका कुठल्या तरी समजा सायबर सिक्युरिटी आहे, फक्त सायबर सिक्युरिटीलाच पॅकेज चांगला आहे. नाही. ज्या फील्डमध्ये AI तुम्ही इन्क्लूड करताय, तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करताय, तुमचं नॉलेज, तुमचा एक्सपिरियन्स तुमचा इन्क्रीज करताय, तुम्ही कसं समोरच्याला कन्वे करताय, तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते समोरच्याला कसं शो करताय, त्या गोष्टीवरती पॅकेज डिपेंड आहे. आता तुम्ही असं नाही म्हणणार की तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचं, तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही एखाद्या कुठल्या तरी जावा डेव्हलपर असेल, डेव्हऑप्स असेल, क्लाउड असेल, आणि तुम्ही तो फक्त तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स सांगणार आणि जॉब स्विच करणार, तुम्हाला पॅकेज भेटणार नाहीये. तुम्ही काय करताय, तुमची प्रोडक्टिव्हिटी तुम्ही इन्क्रीज किती केली आहे, तुम्ही करू शकता का, तुमच्याकडे असा कुठला पोर्टफोलिओ तुम्ही शो करू शकता का, तुमच्याकडे एआयच्या रिलेटेड काय आहे का, एआयचं नॉलेज आहे का, एआयला तुम्ही इन्क्लूड केलं आहे का, तुम्ही काय तुमचा एक्सपिरियन्स सांगतोय, तुम्ही कंटिन्युअस लर्निंग आहात का, तर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहेत का, असं सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि तेव्हाच ते पॅकेज दिलं जातं. तर जर तुम्हाला वन लाईनर सांगायचं असेल तर आय टीमधलं हाय पॅकेज गायब झालं आहे का? तर मी सांगेल नो.
अजून पण IT मध्ये हाय पॅकेज आहे. तुम्ही सांगा, जर हाय स्किल असेल ना, अजून पण डिमांड आहे. तुमच्याकडे जर चांगलं प्रोडक्ट असेल ना, आता काय झालंय ना, की कंपनीज तुम्हाला विचारतच नाहीये, की तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे आणि तुम्ही काय, म्हणजे तुमच्याकडे काय नॉलेज आहे. नाही, तुम्ही आमचा जो प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता. तुम्ही आमचा काहीही यूज करा. तुम्हाला AI पाहिजे, जे काही टूल्स पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, तुम्ही ते यूज करा. पण आमचं प्रॉब्लेम्स किंवा आमचं जे काही इश्यूज आहे ना, ते तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता का ॲज सून ॲज पॉसिबल. आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना प्रोजेक्ट डिलिव्हरी जे काही फेज आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांना सॅटिस्फाय करू शकता का, तुमची डिलिव्हरी लवकर देऊ शकता का. सो आमचं बिलिंग आहे ते तुम्ही इन्क्रीज करू शकता का, तुम्हाला हवं ते पॅकेज घ्या. अजून पण आहे. सो आता काय झालं ना, एक्सपिरियन्सला पॅकेज नाही आहे, स्किल्स बेसला पॅकेज आहे. स्किल असेल तुमच्याकडे, तुम्हाला हवं तेवढं पॅकेज घ्या. सो IT मधलं पॅकेज गायब झालेलं नाही आहे. पण जे ॲव्हरेज स्टुडंट आहे, जे त्यांना कमी थोडंसं हे होतं, जे अपडेट करत नाही, जे कम्फर्ट झोनमध्ये आहे. पहिले कसं होतं की स्विच केलं की 40% तर भेटायचंच. आता तसं नाही झालं. आता 10% 20% झालेलं आहे. आता 20% वरती पण लोक स्विच करतात. पहिले 10% आणि 20% नाही, मिनिमम 30%. हा 30%चा रेशो म्हणजे एनी हाऊ कुठून आला काय आला तो का विषय द्यायचा नाहीये, पण कुणी पण नाही मला 30% पाहिजे. पण आता तसं नाहीये. तुम्ही स्किल दाखवा, 40% घ्या. पण नाही, नॉर्मल तुम्हाला फक्त स्विच करायचंय, हार्डली तुम्हाला 10 to 15% फक्त तुम्हाला इन्क्रिमेंट भेटेल आणि त्यावर तुम्हाला स्विच करावं लागेल. सो जर तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला स्किल शिवाय पर्याय नाहीये. डायरेक्टली समजा ॲज अ फ्रेशर पण असाल तुम्ही, तर फ्रेशरपासून पण एक्सपेक्टेशन खूप आहेत. आत्ता पण फ्रेशरला TCS सारख्या मोठ्या मोठ्या इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, मोठ्या मोठ्या कंपनी जे आपल्याला नाव माहिती ना, त्या कंपन्या 10 ते 12 लाखपर्यंत पण पॅकेज देत आहेत. बट त्यांच्याकडे तर चांगला एक्सपिरियन्स पाहिजे. आता एक्सपिरियन्स म्हणजे असं की तुम्हाला IT जॉबच नाही तर एक्सपिरियन्स कुठून भेटणार. पण तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. तुम्हाला स्वतःहून प्रोजेक्ट व एक्सप्लोर करावं लागेल. तुमचे स्वतःहून स्किल्स एक्सप्लोर करावं लागतील. स्वतःहून तुम्हाला AI लर्न करावं लागेल. तुम्ही काय त्यांना देऊ शकता हे सगळं त्यांना शो करावं लागेल. तर तुम्हाला ते घेता. 101% ते फ्रेशरला पण घेत आहे. फ्रेशरचं पण हायरिंग होत आहे अजून, असं काही नाही आहे. आणि फ्रेशर्स लोक खूप स्ट्रॉंग आहेत. जे इंजिनिअरिंग AI मधून, कॉम्प्युटरमधून, IT मधून, ज्या फील्डमधून केलं ना, ते लोक स्वतःहून प्रोजेक्ट बनवत आहेत, स्वतःहून इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंट करताय. त्यांना पण तसे पॅकेज भेटलेले आहेत. आणि त्यांचे मी पॉडकास्ट घेतलेला आहे. एक पॉडकास्ट घेतलेला आहे मी आशीर्वादचा. तुम्ही ते बघा. AIच्या रिलेटेड प्रोजेक्ट इतका स्ट्रॉंग आहे तो, की त्याला डायरेक्टली MNC मध्ये त्याचा फर्स्ट जॉब भेटला. तर असे पण कॅन्डिडेट्स आहेत मार्केटमध्ये की जे ॲज अ फ्रेशर खूप स्ट्रॉंग होऊन एंट्री करतायत. त्यांना पण चांगलं पॅकेज भेटतं. सो पॅकेजच्या रिलेटेड असं जर सांगायचं झालं ना, तर पॅकेज IT मधून गेलेलं नाही आहे, पण कमी झालेलं आहे. बट स्किलला पॅकेज अजून पण आहे. जर तुमच्याकडे चांगलं स्किल असेल, तुम्ही हे करू शकता. IT इंडस्ट्री अशी झाली आता, कंटिन्युअस लर्निंग. जसं आहे ना CI/CD, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, त्याचप्रमाणे तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग आणि कंटिन्युअस ग्रोईंग हे तुम्हाला आता म्हणावं लागेल. कारण लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. IT मध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल, IT मध्ये तुम्हाला सर्वाइव्ह करायचं असेल, तर लर्निंग हा एक चांगला गुरुमंत्र आहे, जो तुम्हाला लाईफमध्ये पण सेट करेल. तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल पण तुम्हाला ग्रोथ आणून देईल. सो ज्यांचं लर्निंग आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे, ते जॉब स्विच करू शकता, इन्क्रिमेंट करू शकता, हाईक घेऊ शकता, सगळं करू शकता. सो इट इज टोटली डिपेंड अपॉन स्किल. सो IT मधून पॅकेज कुठेही गेलेलं नाही आहे. स्किल्स लोकल आहे, वे ऑफ वर्किंग चेंज झालेलं आहे. आणि हे वे ऑफ वर्किंग सगळ्यांचं चेंज होतं. म्हणजे हार्डली कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेलो ना, तर वे ऑफ वर्किंग चेंज होतं. आपण ॲज अ, आता मी शेतकरी आहे, शेतीमध्ये पण आपण पहिलं कसं की म्हणजे जे नांगरट होती, हे होते बैलांनी वगैरे करायचं. आता ट्रॅक्टर वगैरे आले, तर हार्डली 30-40% फक्त आपण बैलांचा यूज करतो. वे ऑफ वर्किंग चेंज झालं त्यांचं पण. म्हणजे सगळ्या गोष्टी हर एक फील्डमध्ये तसं चेंज होत आहे. पण IT इंडस्ट्री असे आहे ना, की दिवसाला, महिन्याला, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली खूप जास्त चेंज होते. कारण ही टेक्नॉलॉजी आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लर्निंग खूप लागणार आहे. तुम्हाला हाय पॅकेजपासून कुणीच रोखू शकणार नाही. सो तुम्हाला तुमचं वे ऑफ वर्किंग फक्त चेंज करायचं आहे. सो IT मधलं पॅकेज गेलं नाही. तुमचं मत काय आहे ITच्या रिलेटेड, IT पॅकेजच्या रिलेटेड मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण हा व्हिडिओ नक्कीच जाईल. आणि येस, मला तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला काय पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.